जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे तर विषय आहे संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत किंवा जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा मिळवून देणं, म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं. पण घडामोडी काही अशा घडत आहेत की रोज रोज नवीन ट्विस्ट येत आहे आणि असं वाटते की खरंच आता न्याय मिळेल की नाही. आज दशक्रिया विधी झाली, त्यांची दशक्रिया विधी झालेली असताना सुद्धा अजूनपर्यंत त्यांचे सगळे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. त्यांचा म्होरक्या कोण आहे इथपर्यंत अजून प्रशासन पोहोचलं नाही किंवा पोलीस प्रशासन पोहोचलेलं नाही. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असं काहीतरी सांगणार आहे की जे खूप महत्वाचं आहे, ज्याच्यावर फारसं कोणी बोललेलं नाही. अजून काही लोक बोलले, त्यांचंच मत मी मांडणार आहे, पण हे अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर अजूनपर्यंत म्हणजे स्वतः संतोष देशमुख यांचे भाऊ असं म्हटले की ही हत्या जातीयवादातून झालेली नाही, म्हणजे ही काही जातीची भांडणं नव्हती की ज्याच्यामुळे हत्या झाली. हत्या करताना इतकी निर्घृण हत्या का केली, इतका काय त्यांच्याबद्दल द्वेष होता किंवा आकस होता, हा भाग जरी वेगळा असला तरी त्यांचे भाऊ असं म्हणले की ही जातीयवादातून हत्या झालेली नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जर काही जातीयवादाच्या वेगवेगळ्या अफवा किंवा वेगवेगळ्या बाबी किंवा वेगवेगळ्या जातीजातीतील द्वेष वाढत असताना, एखाद्या व्यक्तीनं आपला स्वतःचा भाऊ गमावलेला असताना, सर्वस्व कुटुंब आता हे रस्त्यावर आलेलं असताना, इतक्या निर्घृणपणे स्वतःच्या भावाची हत्या झालेली असताना सुद्धा या महाराष्ट्रातील जातीय सलोखा चांगला ठेवण्यासाठी, जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी एवढं मोठं धाडस केलं, त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करू. आणि मराठा समाजाचं पहिलेपासून हे ठरलेलं आहे की मराठा समाज नेहमी मोठ्या भावाची भूमिका घेतो. उगाच 4-2 विकृत लोकांमुळे संपूर्ण जातीबद्दल किंवा संपूर्ण एखाद्या धर्माबद्दल काहीतरी विशेष वाईट वंगळ काहीतरी लोकांच्या मनात जाईल असं कधी मराठा समाज करत नाही. आता मूळ विषयाकडे येतो. विषय असा आहे की खरंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का, तोही जलद गतीने मिळेल का. तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला बोलणार आहे. बघा काय होतं की या महाराष्ट्रामध्ये सध्या बीडचं प्रकरण जे तापलेलं आहे ते तापलेलं असताना सोशल मीडियावर स्वतः त्या कुटुंबियाकडून आणि इतर सगळ्या लोकांकडून या म्हणजे क्रूर हत्येबद्दल वारंवार शासनाला विचारणा करण्यात येत आहे की तुमचे कधी हत्यारे सापडतील, कधी सगळे लोक सापडतील. पण अजूनही सापडले नाहीत. फक्त 3 जण सापडले, आज 4था सापडला, म्हणजे 4 जण सापडले तर अजूनही 3 जण गायब आहेत. आणि विशेष म्हणजे यांचा म्होरक्या कोण आहे ते सुद्धा अजून कळलेलं नाही. पण असं सगळं घडत असताना वारंवार एका माणसावर सगळ्यांनीच आरोप केले आणि सगळ्यांनी तसं स्पष्ट म्हटलं. अगदी बीडमधल्या त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे. मग वाल्मिक कराड यांचा सहभाग असताना आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असताना बऱ्याच लोकांनी असं सुद्धा म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका. जर त्यांना मंत्रिपद दिलं तर हत्येचा जो तपास आहे तो निष्पक्षपातीपणे होणार नाही. म्हणजे तो जो तपास आहे तो ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, ज्या गतीनं व्हायला पाहिजे आणि ज्यांना ज्यांना पकडायला पाहिजे किंवा जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्या इन्व्हॉल्व असलेल्या लोकांवर याचा गंभीर परिणाम होईल असं सगळ्या लोकांचं मत होतं. पण तरी सुद्धा अगदी नाकावर टिच्चून म्हणा तरी सुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. असो हरकत नाही. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या आधीच किंवा मंत्रिमंडळात कोण असणार आहे हे ठरण्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री होणार आहेत. असू द्या, आम्हाला हरकत नाही. पण एक नैतिकता नावाची गोष्ट असते. बघा या महाराष्ट्राचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसेल की काही नेत्यांवर किंवा नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींवर घोटाळ्याचा जेव्हा काहीतरी हे होतो, आरोप होतो, तेव्हा त्यांना मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे लागलेले आहेत. आणि इथं तर मंत्री ते झालेले नसताना त्याच्या पूर्वीच लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांवर इतक्या भयानक पद्धतीने आरोप केलेले असताना सुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं. म्हणजे खरंच आता हा जो तपास आहे तो निष्पक्षपातीपणे होईल का, हा मूळ मुद्दा आहे. आता महत्वाचं सांगतो तुम्हाला याच्यातलं की धनंजय मुंडे स्वतः काय म्हणले की वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत तर आहेत. बघा त्यांचं स्टेटमेंट आहे, जशाला तसं दिलंय मी की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, असं मुंडे साहेब स्वतः म्हटले. म्हणजे आता विषय असा आहे की जर मुंडे साहेब स्वतःच म्हणत असतील की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, मग याचा अर्थ जर समजा आता मुंडे साहेब स्वतःच असं म्हणले होते की ही हत्या जी आहे ती जातीयवादातून झाली नाही तर ही हत्या कशातून झाली, म्हणले व्यवहारातून, आर्थिक व्यवहारातून झाली आहे. आणि आर्थिक व्यवहार काय आहे या केसमध्ये तर पवन चक्की आमच्या एरियामध्ये आहे आणि तुम्हाला जर ती चालवायची असेल तर त्या कंपनीकडून खंडणी वसूल करणे. आणि याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. आणि खंडणीचा गुन्हा कोणावर दाखल झालेला आहे तर वाल्मिक कराड यांच्यावर झालेला आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की हा जो व्यवहार आहे तो खंडणी आहे. आणि मग या खंडणीच्या व्यवहारातून काय झालेलं आहे तर ही हत्या झालेली आहे. असं मी सांगत नाही, असं स्वतः धनंजय मुंडे साहेब म्हणलेले आहेत. आणि मग जो व्यवहार आहे, ज्या व्यवहारातून ही हत्या झाली आहे त्या व्यवहाराचा गुन्हा कोणावर दाखल आहे तर वाल्मिक कराड यांच्यावर आहे. आणि वाल्मिक कराड कोणाच्या जवळ आहेत तर मुंडे साहेब स्वतःच म्हणतात माझ्या जवळचे आहे. मग मुंडे साहेब जर म्हणत असतील की ही जी हत्या आहे ही जातीयवादातून नाही, ही आर्थिक व्यवहारातून झालेली आहे, म्हणजेच खंडणीच्या प्रकरणातून हत्या झालेली आहे, आणि त्या खंडणीचा आरोप जर धनंजय मुंडे साहेबांच्या जवळच्या व्यक्तीवर म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर असेल तर अशा वेळेला
जिल्ह्यातली म्हणा किंवा केंद्रातली म्हणा किंवा कोणती इन्व्हेस्टिगेशन सिस्टीम जर समजा एखादा मंत्री कॅबिनेट मंत्री असेल आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीवर जर गुन्हा दाखल झालेला असेल किंवा जवळची व्यक्ती जर संशयित आरोपी असेल तर अशा वेळेला ती निष्पक्षपातीपणे काम करेल का? कारण त्या इन्व्हेस्टिगेशन टीमचा मेन कोण असतं तर सरकार असतं आणि सरकारमध्ये कोण आहे तर त्यांच्या जवळची व्यक्ती. आणि त्यांनी उघडपणे सांगितलं की मुंडे साहेबांनी स्वतः सांगितलं की वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे तर आहे, याच्यात काय लपून ठेवण्यासारखं नाही. मग इथं मूळ मुद्दा असा उरतो की खरंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती हत्या करणारी जी मुलं आहेत जी 20ली 25ली आहेत, ज्यांची वय खूप कमी आहेत, ज्यांनी कदाचित वेगळ्या उद्देशानं म्हणजे त्यांचा अपमान झाला म्हणून असेल किंवा खंडणीमध्ये अडथळा आणला म्हणून असेल किंवा इतर काही कारणं असतील, कदाचित त्याच्यामध्ये जातीयवाद नसेल. हे सगळं त्यांचे संतोष देशमुख यांचे भाऊ सुद्धा म्हणले की जातीयवाद नसेल. पण संतोष देशमुखांनी आणखी एक वक्तव्य केलेलं आहे विलास बडे यांच्या शोमध्ये, म्हणजे जे टीव्हीवर विलास बडे जे पत्रकार आहेत त्यांच्या शोमध्ये. त्यांनी असं सांगितलं की मी आणि माझा भाऊ जातीयवादी नव्हतो, तुम्ही आम्हाला सिद्ध करू शकत नाहीत. पण मारणाऱ्यांच्या मनात किंवा पुढच्याच्या मनात किती द्वेष भरलेला आहे हे मात्र मी सांगू शकत नाही, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. मग केवळ खंडणीतून जर ही हत्या असेल तर मग या खंडणीचा आरोप कोणावर आहे? वाल्मिक कराडांवर आहे. आणि मग वाल्मिक कराड जर समजा धनंजय मुंडे साहेबांच्या जवळ असतील किंवा जवळचे असतील तर मग खरंच हा तपास निष्पक्षपातीपणे होईल का? इथं फक्त ज्यांनी ज्या म्हणजे इथं असं होणार आहे का की समजा एक दगड आहे, त्या दगडाने एखाद्या माणसाचा मृत्यू केला तर फक्त दगडाला शिक्षा, ज्या दगडाला ज्या हातात घेतलं होतं, ज्या हाताने त्या दगड वापरला तो हात मात्र तसाच राहील का? तो हात सुद्धा कलम होणं खूप महत्वाचं आहे. आम्ही असं म्हणत नाही की हे आरोपीच आहेत किंवा हेच गुन्हेगार आहेत, नाही, पण ज्यांच्यावर संशय आहे त्यांची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी. आणि ती जर चौकशी निष्पक्षपातीपणे व्हायची असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर तिथं तपास करत असताना कोणतीही यंत्रणा, सरकार असो किंवा कोणतीही यंत्रणा असो, त्या तपास यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा दबाव असता कामा नये. उद्या समजा धनंजय मुंडे साहेबांना पालकमंत्रीपद भेटलं म्हणजे तिथले पालकमंत्री तेच, कॅबिनेट मंत्री तेच आणि त्यांच्याच जवळच्या व्यक्तीचा तपास करायचा शक्य आहे का होय? अहो साधं सांगतो, एखाद्या आमदाराजवळच्या व्यक्तीवर एखादा 307चा जरी गुन्हा दाखल असला ना तर तो आमदार पोलीस स्टेशनला फोन करून सांगतो की त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेऊ नका आणि 4-4 दिवस गुन्हा होत नाही. अहो एवढंच काय तर इथं आमदाराच्या जवळच्या, खासदारांच्या जवळच्या व्यक्तीवर म्हणजे विनयभंगाचे गुन्हे सुद्धा दाखल होत नाहीत 3-3, 4-4 महिने. कित्येक वेळा विनयभंगा झालेली पीडिती जी आहे ना ती स्वतःला संपून घेते गुन्हा दाखल होत नाही म्हणून किंवा तिला न्याय मिळत नाही म्हणून. आणि मग एवढ्या मोठ्या गुन्ह्यात अपहरण, कट, मृत्यू एवढे सगळे जे खतरनाक आणि गंभीर गुन्हे आहेत, अशा गुन्ह्यातला व्यक्ती किंवा अशा गुन्ह्यातला एक संशयित आरोपी जर तो यांच्या मुख्यमंत्री म्हणजे मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या जवळचा असेल तर खरंच तपास यंत्रणा जी आहे ती तपास यंत्रणा निष्पक्षपातीपणे काम करू शकेल का याचा विचार केला पाहिजे. आमचं असं म्हणणं मुळीच नाही, पण त्यांनी स्वतःला थांबवायला पाहिजे होतं, नैतिकता दाखवायला पाहिजे होती की अरे माझ्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा आणि त्याच खंडणीच्या प्रकरणातून हत्या झालेली आहे. कदाचित उद्या धागेदोरे मिळाले तर ती व्यक्ती त्या हत्येमधली सुद्धा सह आरोपी होऊ शकते किंवा मुख्य आरोपी होऊ शकते. मग असा असेल तर माझी नैतिकता, हा जिल्हा माझा, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो म्हणून पालक म्हणून माझी जबाबदारी काय आहे तर पालक म्हणून माझी जबाबदारी असली पाहिजे की मी या सगळ्यापासून दूर राहिलं पाहिजे जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत. एवढी नीतिमत्ता मुंडे साहेबांमध्ये होती, पण त्यांचा संघर्ष, त्यांचा वारसा चालवणाऱ्या लोकांमध्ये मात्र आहे की नाही आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यामधला जातीवाद तुम्ही डोक्यात घालूच नका. फक्त 2 गोष्टी समजा, 2च जाती समजा. एक आहे ज्याचा बळी गेला त्याची जात म्हणजे व्हिक्टिम जो आहे तो, ज्याच्यावर अन्याय झाला त्याची जात, आणि दुसरा ज्यांनी अन्याय केला त्याची जात. फक्त या 2 जाती गृहीत धरा. पण इथं अन्याय करणाऱ्या जातीला म्हणजेच अन्याय म्हणजेच कोण? आरोपी. जे आरोपी आहेत, आरोपी जर समजा एखाद्या मंत्र्याच्या जवळचे असतील, एखाद्या मंत्र्याच्या सगळा राईट हँड असलेल्या माणसाच्या जवळचे असतील, त्यांचे फोनवर संभाषण असतील आणि तेच त्याच्यातले एका म्हणजे खुनाचा सोडून जो खंडणीचा आरोप आहे त्याच्यामध्ये जर ती जवळची राईट हँड व्यक्ती असलेली जर त्याच्यामध्ये आरोपी असेल तर मग त्याचा तपास निष्पक्षपाती होईल का? हे तुम्ही कमेंट करून मला निश्चित कळवा. माझं वारंवार सांगणं आहे की असं नव्हतं घडायला पाहिजे. आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांनी असे राजीनामे दिले आहेत आणि जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की हो ते माझ्या जवळचे आहेत, तेव्हा ती व्यक्ती यांना वाचवणार नाही कशाहून. जर हे जवळचे आहेत ना, स्पष्टपणे सांगतात ना माझ्या जवळचे आहेत तर आहेत, मग समजा यांचं जर इन्व्हॉल्युशन कुठे दिसत असेल तर मग हे काय करणार? वाचवणार की नाही? हे साधा प्रश्न आहे. हा तुम्ही उत्तर द्या. हे वाचवणार की नाही? मग इथं नीतिमत्ता कुठे आहे? या महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय संस्कृती कुठे आहे? या महाराष्ट्राची सामाजिक संस्कृती कुठे आहे? या महाराष्ट्रातल्या नीतिमत्ता आणि नीती आदर्श कुठे आहेत? ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? आदर्श तर आता गेला परत तिकडे, जिकडे आदर्श झाला होता तिकडून तो आता परत वापस आपल्या ज्यांनी आदर्शाचा आरोप केला त्यांच्यासोबतच गेला. म्हणजे हे सगळं हेच चालणार का या महाराष्ट्रात? न्याय कोणाला मिळणार आहे? का मिळणारच नाही? इथला न्याय आणि अन्याय ह्या 2 गोष्टी कधीही एकमेकांच्या विरोधात ताकदीनं उभी राहणार नाहीत का इथून पुढे? हा प्रश्न आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर जनतेने दिलं पाहिजे. मला निश्चितपणे कमेंट करून सांगा की धनंजय मुंडे साहेब कॅबिनेट मंत्रीपदी असताना ही चौकशी निष्पक्षपातीपणे होईल का? आणि परत एकदा सांगतोय, ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांच्या भावांनी सांगितलं की ही हत्या जातीयवादातून झालेली नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जातींमध्ये सगळ्या एकमेकांच्या विरोधात जी असलेले द्वेष असेल किंवा गरळ असेल ती कमी होण्यास मदत झाली, एवढा मोठेपणा त्यांनी दाखवला. तसा कमेंट करताना सुद्धा काही दलिंदर आणि नीच प्रवृत्तीचे लोक आहेत, ते आता इथं आरोप करतील की तुम्ही पुन्हा एकदा असं का म्हणताय मुंडे साहेबांना का? मी नैतिकता सांगतोय. जी नैतिकता दाखवली ना संतोष देशमुख यांच्या भावांनी, जी नैतिकता दाखवली, जे धैर्य दाखवलं, जे धाडस दाखवलं आणि जे मनाचा मोठेपणा दाखवला, लाजा वाटत असतील तर तुम्ही सुद्धा दाखवा. कमेंट करताना याचा विचार करा जरासा की धनंजय मुंडेला टार्गेट करताय, याला टार्गेट करताय, त्याला टार्गेट करताय. त्या व्यक्तीने एक शब्द चुकीचा बोलला असताना त्या महाराष्ट्रात काय झालं असतं याचा विचार करा. म्हणून परत सांगतोय मी की खरोखरच वाल्मिक कराड जर या गुन्ह्यामधला एक सहआरोपी असेल, खंडणीमधला मुख्य आरोपी असेल, तर मग अशा व्यक्तीची चौकशी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे असताना निष्पक्षपातीपणे होईल का? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून निश्चितपणे कळवा. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.